शिवसेना उभाटा पक्षाचे जिल्हा प्रमुख गणेश धात्रक यांचा भाजपमध्ये प्रवेश, 5 नगरसेवकांसह असंख्य पदाधिकारी भाजपमध्ये सामील। शिवसेना उभाटा पक्षाला मोठा धक्का देत नाशिक जिल्हा प्रमुख तसेच मनमाड येथील माजी नगर अध्यक्ष गणेशजी धात्रक यांनी आपल्या 5 नगरसेवकांसह आणि असंख्य पदाधिकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केलाय। महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री पंकजाताई मुंडे, मंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजप महामंत्री विजयजी चौधरी यांच्या हस्ते त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले। या प्रवेश सोहळ्याला भाजपचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते। गणेश धात्रक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील अनेक सक्रिय कार्यकर्ते भाजपमध्ये सामील झाल्याने नाशिक जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक ताकद आणखी वाढली आहे। या प्रसंगी नेत्यांनी भारतीय जनता पक्षाच्या धोरणांचा व विकास कामांचा उल्लेख करत नव्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक स्वागत केले व त्यांच्याकडून पक्षबळ वाढविण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। जिल्ह्यातील आगामी राजकीय घडामोडींमध्ये या घडामोडीला जास्त महत्त्व प्राप्त झाले। सर्वप्रथम मी लोकशाही न्यूजचे आभार मानतो। दरवेळेस ज्यावेळेस राजकीय पाडा असतो किंवा सामाजिक काम करतो त्यावेळेस लोकशाही न्यूज त्याची दखल घेऊन काम करते, त्याबद्दल त्यांचे मी मनस्वी आभार मानतो। आणि आत्ता आम्ही भाजप पक्षामध्ये, भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये माननीय मोदीजींचे नेतृत्व, माननीय अमित शहाजींचं नेतृत्व, माननीय देवेंद्रजींचं नेतृत्व, बावनकुळे साहेबांचं नेतृत्व, रवींद्र चव्हाण साहेबांचं नेतृत्व, गिरीश भाऊंचं नेतृत्व, विजयजी चौधरींचे नेतृत्व, रवीजी अनासपुरे यांचे नेतृत्व यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली आम्ही भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये माझे नगरसेवक, सहकारी आणि पदाधिकारी आणि प्राथमिक स्वरूपात प्रवेश केला आहे। या प्रवेशाच्या वेळेस माजी केंद्रीय मिनिस्टर भारतीताई पवार तसेच बरेचसे मंत्री महोदय, आमदार महोदय उपस्थित होते, त्यांचे देखील मी मनस्वी आभार मानतो। या पक्षात येण्याचं कारण एक का मी या पक्षात नसताना देखील ज्यावेळेस युती सरकार होतं, युती सरकार असताना शिवसेना भाजप युती असताना माझी आई नगराध्यक्ष होती आणि त्यावेळेस मी ज्यावेळेस करंजचा विषय, मनमाडचा पाणी प्रश्नाचा विषय घेऊन माननीय गिरीशजी महाजन साहेब जे पालकमंत्री होते तत्कालीन, त्यांच्याकडे गेलो असताना त्यांनी मला विचारलं होतं का किती कोटीचा प्रश्न आहे। मी त्यांना सांगितलं होतं 250 कोटीचा आणि त्यावेळेस ते बोलले ठीक आहे, मी 100% तुझ्याबरोबर राहील, तू कर। अशा परिस्थितीत त्यांनी मला मदत केली। मला त्यावेळेस ज्या भारतीताई पवार उमेदवार होत्या लोकसभेच्या, त्यावेळेस आम्ही प्रामाणिकतेने माननीय गिरीशजी महाजन साहेबांच्या सांगण्यावरनं माझे सगळे नगरसेवक कुठलाही आमिष, कुठलाही आर्थिक प्रलोभन न घेता फक्त मनमाडचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी गिरीश भाऊंच्या सांगण्यानुसार आम्ही प्रामाणिकतेने काम केलं। मी शहरात काम करत असताना नांदगाव तालुक्यात देखील ताईंचं काम केलं आणि त्यावेळेस त्यांना भरघोस लीड मिळवून दिला आणि त्यावेळेस त्यांच्याकडनं आम्ही एक शब्द घेतला होता का भाऊ, ज्यावेळेस ताई निवडून येईल त्यावेळेस आमचा मनमाडचा पाणी प्रश्न हा मार्गी लागला पाहिजे। आणि त्यावेळेस भाजपचे जे पदाधिकारी असतील स्थानिक किंवा भारतीताई असतील किंवा गिरीश भाऊ यांनी
माझ्या मते इलेक्शन झाल्यानंतर महिना ते दीड महिन्यामध्येच त्या विषयाची बैठक तत्कालीन त्यावेळेसचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे लावून तो प्रश्न तत्वता मंजुरी मनमाड शहराची करवंदची त्यावेळेस दिली होती आणि त्यांनी ह्या गोष्टीला चालना पण दिली. आपण ज्यावेळेस बघितलं असेल की ज्यावेळेस हा मनमाडचा पाणी प्रश्नाचा प्रशासकीय मंजुरी मिळाली, आम्ही उद्धवजी ठाकरे साहेब असतील किंवा एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा देवेंद्रजी असतील किंवा गिरीश भाऊ असतील किंवा केंद्रीय राज्यमंत्री भारतीताई यांचे आम्ही डिजिटल बोर्ड लावून त्यावेळेससुद्धा मी मुलाखतीत ह्याच गोष्टी सांगितल्या होत्या. म्हणून आज मी ज्यावेळेस इलेक्शन खेळलो आणि इलेक्शन खेळताना सर्वसामान्य जनता असेल किंवा माझे कार्यकर्ते असतील हे माझ्या मागे प्रामाणिकतेने उभे राहिले आणि त्यांचे प्रश्न सुटण्यासाठी किंवा सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सुटण्यासाठी मला हा निर्णय जनतेच्या हितासाठी किंवा लोकभावनेतनं मी हा निर्णय घेतलेला आहे. ते करत असताना मी जनतेला देखील विचारलं, माझ्या कार्यकर्त्यांना विचारलं, माझ्या सहकारी नगरसेवकांना विचारविनिमय करून त्यांच्या आग्रहाखातर हा निर्णय मी घेतलेला आहे. धन्यवाद. नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक अविनाश मगर, मनमाड.